सुस्वागतम सुस्वागतम. सप्रेम परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांना सप्रेम नमस्कार. आपण जर आईला समुद्राची उपमा दिली तर वडील आकाशासारखे असतात. वडिलांबद्दलची 5 मुलांची 5 बंधू आणि भगिनी मिळून 5 मुलं ज्यांच्या पुढे जन्माला आले त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या गीतांनी आजच्या कार्यक्रमाला आम्ही आरंभ करतो आहोत. कल्पवृक्ष कन्येसाठी लावणिया बाबा गेला, वैभवाने बहरून आला, याल का बघायाला, याल का बघायाला. ह्या भावना होत्या लता दीदींच्या, त्यांच्या बाबांबद्दलच्या. अक्षरशः प्रत्यक्षात सुद्धा दीनानाथ मंगेशकरांना ते घरामध्ये बाबाच म्हणत. बाप हा शब्द वडिलांना उद्देशून कसा योग्य आहे ते ऐकण्यासारखं आहे, मजेशीर आहे. सदानंद जोशींना मी सांगतो की त्यांनीच त्याची सुरुवात करावी आणि आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक बाप एक आकाश कसा आहे हे आपल्या रसिकांना सांगावं. तर नरेंद्र जाधव असं म्हणतात की तसं पाहिलं तर पित्याचा उल्लेख वडील असा करावा हे शिष्टसंमत आहे. माझ्या वडिलांना मात्र ते कधीच रुचलं नाही. इतर कोणाचाही उल्लेख ते अमक्या तमक्याचे वडील असा करण्याऐवजी न चुकता कोणाचा तरी बाप असंच करत असत. खरं म्हणजे प्रत्येक वडिलांची एक इच्छा असते की आपल्या मुलानं खूप मोठं व्हावं, नाव कमवावं. स्वतःचं नाव तर कमवावं, पण आपलं स्वतःचं म्हणजे वडिलांचं नाव देखील जगामध्ये मोठं करावं ही प्रत्येक बापाची इच्छा असतेच. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ. भिंतीला कान असतात हे नावसुद्धा कदाचित कुणाला आता आठवणार नाही, पण त्या चित्रपटामध्ये सुधीर फडकेंनी अतिशय सुंदर असं गीत भावपूर्ण अशाच आशयाचं गायलेलं आहे. ते मुद्दाम आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. मुकेपणाने करीसी सेवा, तूच एकला मला विसावा, दुवा कायमी तुझला द्यावा, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. मला असं वाटतं की एखाद्या वडिलांची मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाते तेव्हा ते वडील अपंग होतात एका वेगळ्या दृष्टीने. अगदीच. आणि मग त्यावेळेस सासरी गेलेल्या मुलीच्या आपल्या वडिलांच्या भावना वडिलांबद्दलच्या काय असू शकतात ते बघूया. ओ बाबुल प्यारे, हो रोए पायल की छम छम, हो सिसकी सांसों की सरगम, हो निस दिन तुझे पुकारे मन, हो बाबुल प्यारे. खरं म्हणजे वडील, मुलगा, मुलगी, आई, त्या मुलीचे भाऊ बहीण, घरातले आजी आजोबा, काका, एवढी नाती पूर्वीच्या काळामध्ये एका घरामध्ये असायची, वसायची. एकत्र कुटुंब पद्धती होती ना त्यावेळेस. आताच्या बदलत्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती ही जवळजवळ मोडीत निघालेली आहे. आम्ही दोघं, आमचे दोघं ही कल्पनासुद्धा आता बाजूला पडून सध्या तर आमचं एकच. हो, आम्ही दोघं आणि आमचं एक असं सगळ्या घरामध्ये आपल्याला चित्र दिसतं. बाप लेकीचं नातं आणि भावबंध कसे असतील हे आपण त्यांच्याच एका उतार्यामधून ऐकूया. खरोखर अण्णांनी लिखाणाला शांतता हवी म्हणून सुद्धा कधी आमच्या वावराला, खेळाला, गप्पांना बंदी केली नाही. भाड्याच्या त्या लहानशा घरात मधल्या खोलीत सतरंजी टाकून भोवती पुस्तकांचा पसारा मांडून ती लिहित बसत. आम्ही तिथेच खेळत असायचो. अधूनमधून आई त्यांना चहा द्यायची इतकंच. त्यांच्या लेखनाचा हा साधा प्रपंच. लेखनाला खास वेळ, वातावरण असं काही लागतं हे मुळी माझ्या कधी मनातही आलं नाही. घरातली पुस्तकं जितकी स्वाभाविक
तितकंच कोलाहलात चाललेलं अण्णांचं गंभीर लेखन सुद्धा स्वाभाविकच. आई आणि वडील ह्या दोघांचे घरामध्ये नातं आणि त्यांचे एकमेकांचे भावबंध कसे असतात. एक मजेदार गीत पुन्हा एकदा मराठी गीत. इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात. इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात. चिमणा चिमणी अनुभवती चिमणी पिल्ही चिव चिवती. पप्पा सांगा कुणाचे पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची मम्मी माझ्या पप्पांची. भाषा कुठलीही असो, मराठी असो, हिंदी असो, शेवटी आपल्या मनातल्या ज्या भावना असतात त्या काही बदलू शकत नाहीत. आता मराठीतलं हे जे गीत आपण ऐकलं ना, ह्याच आशयाचं हिंदी गीत आपल्याला ऐकायचं आहे, म्हणून मी हे आपल्याला सांगितलं. पापा को मम्मी से मम्मी को पापा से प्यार है ना बोलो बोलो है ना बोलो बोलो. पापा को मम्मी से मम्मी को पापा से प्यार है. माझी भातुकली आहे ती त्यांनी मोडून टाकलेली आहे माझ्या या तारुण्याने, आणि म्हणून मग आता यौवनामध्ये आल्यानंतर मला त्या वडिलांपासून दूर व्हावं लागलेलं आहे आणि बालपणीच्या त्या वडिलांबद्दलच्या तिच्या आठवणी जाग्या होतात. आणि ते व्यक्त करण्यासाठी सुद्धा पुन्हा आपल्या संगीतातले 7 स्वर येतात. एक था बचपन छोटा सा नन्हा सा बचपन. एक था बचपन. मग अशा प्रकारे दमून भागून घरी आलेला जो बाप असतो, पिता असतो, त्याच्या मनामधल्या भावना काय असतील. तो जेव्हा घरी येतो तेव्हा मुलं झोपलेले असतात. सकाळी जेव्हा तो ड्युटीवर जातो तेव्हासुद्धा मुलं झोपलेली असतात. तर त्याच्या मनातली जी अपराधीपणाची भावना आहे ही आजचे प्रसिद्ध संगीतकार आणि लोकप्रिय संगीतकार सलील कुलकर्णी यांनी जे गीत स्वरबद्ध केलेलं आहे, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, किंबहुना ते स्टेजवरच्या कार्यक्रमामधून सुद्धा ते गीत सादर करतात, तेव्हा आपल्यासारखे रसिक श्रोते त्यांच्याबरोबर ते गीत म्हणत असतात, ती कविता म्हणत असतात. आणि ती कविता आहे पुन्हा आजचे सगळ्यांच्या आवडीचे लोकप्रिय कवी संदीप खरे यांची. कोमेजून निजलेली एक परी राणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही. झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत, निजतेच तरी पण येशील खुशीत. सांगायाची आहे माझ्या सानूल्या फुला, दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला. ला ना ना ला ना 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 ना. आचार्य अत्रे म्हणजे विडंबनकार, कवी, नाटककार, मराठाकार. आणखीन काय, श्यामची आई म्हटलं की आचार्य अत्रे आठवणार. लग्नाची बेडी अजूनही चालणारं नाटक, तो मी नव्हेच. म्हणजे त्यांच्याच भाषेत म्हणायचं तर 10,000 वर्षात असा माणूस झाला नाही असं ते. तसा हा 10,000 वर्षात झाला नाही आणि होणार नाही अशा आचार्य अत्रे आणि त्यांच्या कन्या शिरीष पै ह्या त्यांच्याविषयी काय बोलतायत. पप्पा, मराठी भाषेच्या सौंदर्याचं दर्शन तुम्हीच आम्हाला घडवलं. श्रेष्ठ व्यक्तींच्या गुणांची उपासना कशी करावी हे तुमच्यामुळेच कळलं. दलितांशी, पीडितांशी, दुःखितांशी कळवळ्यानं कसं बोलावं, त्यांच्या वेदनेची कसं समरस व्हावं हे तुम्हीच आम्हाला दाखवून दिलं. तुमचं दार सगळ्या समाजासाठी नेहमी सताड उघडं असे हे मी डोळ्यांनी पाहत आले. लोकांसाठी जगता जगता तुम्ही आमच्यासाठीही थोडा वेळ काढलात आणि आमच्या गोष्टींचंही कौतुक केलं. सगळ्यांना तुम्ही नेहमीच आनंदच दिलात. दुसऱ्यांचं जीवन त्यांना हसत हसवत कसं मधुर करून सोडावं हे तुमच्या इतकं कुणाला कधी जमलंय का? तुमचे किती गुण गाणार. मला ना तुमचं कधी काही चुकलं असं वाटलंच नाही.
म्हणजे मला तुमचा चुकून राग आला तर माझा मलाच स्वतःचा राग आहे. मी नेहमीच तुमच्याबद्दलच्या कौतुकानं भारलेली राहिले. भक्ताने दैवताची पूजा करावी तशी मी तुमची पूजा करत आले. आई दिसते गोजिरवाणी, आई दिसते गोजिरवाणी, आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी, तरे तरेचे खाऊ येती बनवायाला सहजतीला, तरे तरेचे खाऊ येती बनवायाला सहजतीला. आई आवडे अधिक मला, आई आवडे अधिक मला. आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला, सांग मला रे सांग मला. बापाच्या हृदयातलं दुःख हे बापालाच ठाऊक असतं आणि बाप झाल्यानंतरच बाप होण्यातलं जे काही समाधान आनंद असतो तो माणसाला मिळत असतो. इतके छान शब्द होते या कवितेचे.